हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात आधी गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आत्ता आम्ही आलो आहोत गणेश मंदिरामध्ये. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहोत, म्हणून आज आम्ही आलो आहोत डोंबिवलीमधील गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. गणेश मंदिराच्या बाहेरच बघा किती सुंदर आणि खूप भव्य दिव्य अशी रांगोळी काढलेली आहे. खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे. गणेश मंदिराच्या बाहेर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. सर्वीकडे लाइटिंग लावलेली आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये फडके रोडला खूप मोठी शोभायात्रा निघते. दरवर्षी या शोभायात्रेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व नागरिक सहभागी होतात आणि खूप जल्लोषात गुढीपाडवा हा सण साजरा करतात. सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला मंदिराच्या आतमध्ये आलो. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूप खूप भक्तजण आलेले होते आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर गणपती बाप्पाचे दर्शन झालेच पाहिजे. सर्वजण गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर नवीन वर्षाची सुरुवात करणार होते, म्हणून खूप सारे जण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या गणपती मंदिरामध्ये आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन तर झालेच, त्याशिवाय आम्हाला महादेवाचेही दर्शन झाले, राधाकृष्ण भगवानचेही दर्शन झाले. या गणेश मंदिरामध्येच आम्हाला विठ्ठल रुक्माई मातेचे, दत्तात्रयाचे, महालक्ष्मी मातेचे, राम सीता लक्ष्मणाचे आणि त्याशिवाय बजरंगबली हनुमानाचेही आम्हाला ह्याच मंदिरामध्ये दर्शन करायला मिळाले. एकाच मंदिरामध्ये आम्हाला सर्व देवांचे दर्शन झालेले आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत. सर्व देवांचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि गणपती मंदिरामध्ये रांगोळी स्पर्धा देखील झालेल्या होत्या. रांगोळी स्पर्धेमध्ये बघा किती भव्य दिव्य आणि खूप मोठ्या मोठ्या अशा सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. गणेश मंदिराच्या बाहेरच आम्हाला सर्व रांगोळ्या बघायला मिळाल्या होत्या आणि आम्ही रांगोळी स्पर्धेला पार्टिसिपेट केलेलं तर नव्हतंच, पण ज्यांनी कोणी ह्या रांगोळी स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल त्यांची खरंच अद्भुत कला बघून खरंच खूपच छान वाटलं. अशा कलाकारांना खरंच मानाचा मुजरा आणि त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. रांगोळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून हे कलाकार आपली कला तर दाखवतच असतात, पण आपल्या पारंपरिक पद्धतीही ह्यामुळे जपल्या जातात. दरवर्षी गुढीपाडवा सण खूप जल्लोषात साजरा होतो आणि गुढीपाडव्यानिमित्ताने आपल्या इथे जी शोभायात्रा निघते त्यामध्ये ह्या ज्या रांगोळी काढलेल्या असतात त्यामुळे आपल्याला खूप नवीन उभारी पण येते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि कलाकारांची कलाही आपल्याला ह्या निमित्ताने बघायला मिळते. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. प्रत्येक रांगोळींमध्ये आपल्याला एक काहीतरी नवीन गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. ढोल ताशा खेळताना, पताके उडवताना गुढी उभारलेली दाखवलेली आहे. घरातली लक्ष्मी असते ती कशी गुढी उभारते तेही आपल्याला या रांगोळीमध्ये दाखवलेलं आहे. चैत्र, भाद्रपद, अश्विन सगळे मराठी महिने आपल्याला ह्या रांगोळीमध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि त्याशिवाय अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे देखील आपल्याला या रांगोळीमध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक तेही आपल्याला ह्या रांगोळीमधून दाखवण्यात आलेले आहे. वेगवेगळे मराठी महिने झाले, पंढरीची वारी, पंढरीचं दर्शन देखील आपल्याला या रांगोळीमधून झालेलं आहे. प्रत्येक कलाकाराने एक नवीन कृती आपल्याला या रांगोळीमधून दाखवलेली आहे. सकाळी सकाळी हरिनाम बोला असं आपल्याला वासुदेवाचं दर्शन देखील आपल्याला या रांगोळीमधून झालेलं आहे. कलाकाराची कृती बघा किती अद्भुत आहे आणि त्यांनी किती सुंदर कला आपल्याला दाखवलेली आहे रांगोळीमधून. तुम्ही जर ह्या शोभायात्रेला आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आला असाल तर ह्या ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, ज्या स्पर्धकांनी ह्या रांगोळ्या इथे काढून ठेवलेल्या आहेत त्या नक्की बघा. तुम्हालाही खरंच खूपच छान वाटेल आणि खूप आनंद होणार की आपली मराठी संस्कृती आज पण इतक्या सुंदर पद्धतीने जपली जाते आणि इतकं सुंदर प्रदर्शन आपल्याला ह्या शोभायात्रेमध्ये बघायला मिळतं. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनापासून आता नवीन वर्षाची सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.